तुमचं वजन अचानक वाढायला लागलंय का? तुम्हाला खूप स्ट्रेस फील होतो का? तुम्हाला फार चिडचिड होते का? तुमचे केस अचानक गळायला लागलेत का? तुमच्या चेहऱ्यावर बारीक बारीक केस यायला सुरुवात झाली आहे का? किंवा चेहरा पिंपल्सने भरलाय का? तर तुम्हाला ही लक्षणं पीसीओडीची असू शकतात। पीसीओडी बद्दल पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप सगळे एकदम छान असतील, मजेत असतील, आनंदात असतील। मजेतच राहा, आनंदातच राहा। तर आजचा व्हिडिओ असणार आहे थोडासा इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे आज मी कोणताही व्लॉग वगैरे तुमच्या समोर घेऊन येणार नाही आहे। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ असणार आहे अतिशय महत्त्वाचा आहे। आज मी तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन आलेली आहे, ते म्हणजे माझी वेट लॉस जर्नी आणि माझी पीसीओडी स्टोरी। हो, तुम्हाला आता माझ्याकडे बघून वाटत नसेल की मलाही कधीतरी पीसीओडी झाला होता। तर पीसीओडी हे काय आहे नेमकं, ज्यांना माहीत नाही त्यांना सर्वात आधी मी सांगते की पीसीओडी आणि पीसीओएस म्हणजे, तर पीसीओडीचा अर्थ काय आहे? पीसीओडी आणि पीसीओएस याचा अर्थ असा आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम। तर याला असं म्हणतात की हा जो आजार आहे तो स्त्रियांनाच होतो, कारण हा आपल्या रिप्रोडक्टिव्ह जे सिस्टम आहे त्याच्याशी रिलेटेड आजार आहे। तर ह्या आजारामध्ये आपल्याला काय होतं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले पिरियड्स इरेग्युलर व्हायला सुरुवात होतात, पाळी आपल्याला रेग्युलर येत नाही, त्यानंतर आपलं वजन वाढायला खूप जास्त सुरुवात होते आणि आपल्यामध्ये ना मेल हॉर्मोन्स वाढायला सुरुवात होते। म्हणजे जसं काही आपण फेमिनाईन एनर्जीमध्ये आहोत, आपण स्त्री आहोत, तर आपल्याला स्त्रियांचे हॉर्मोन्स असायला पाहिजे, पण हा आजार आपल्याला झाल्यानंतर आपल्यामध्ये मेल हॉर्मोन्स वाढायला लागतात। त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावर केस वगैरे येण्याचं प्रमाण वगैरे वाढतं, केस गळण्याचं प्रमाण वाढतं आणि आपली ओबेसिटी खूप जास्त वाढत जाते, वजन खूप जास्त वाढत जातं आणि आपले जे ओव्हरीज असतात त्या ओव्हरीजवर हळूहळू सिस्ट म्हणजे गाठी बनायला सुरुवात होतात आणि त्या गाठी काही दिवसानंतर वाढत वाढत जातात आणि ओव्हरीला सूज सुद्धा येते। तर अशी काही लक्षणं असतात। तर जेव्हा सुरुवातीला मला आधी माहीतच नव्हतं की हे काय असतं नेमकं आणि मला पाळी रेग्युलर येत नव्हती, तर तेव्हा म्हणजे मला पिरियड्स इरेग्युलर झाले सर्वात आधी, त्यामुळे मी थोडीशी घाबरले। आधी असं वाटलं की कधी कधी झालं असेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, पण जेव्हा चेक केलं तेव्हा मला आमच्या जे फॅमिली डॉक्टर आहेत त्यांनी सजेस्ट केलं मला की तू गायनोकोलॉजिस्टकडे जा आणि त्यांच्याशी कन्सल्ट कर। तर आमच्या इकडे जे चांगले माझे गायनोकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याकडे मी गेली आणि त्या मॅडमनी मला सजेस्ट केलं की तुला सोनोग्राफी करावी लागेल। तेव्हा सोनोग्राफीमध्ये कळालं की माझ्या ज्या ओव्हरीज आहेत त्या सिस्ट झाल्यामुळे एकदम बल्की झाल्या होत्या, साईज त्यांची खूप मोठी झाली होती सिस्ट झाल्यामुळे। तर त्यामुळे मला इरेग्युलर पिरियड्सचा प्रॉब्लेम होत होता, वजन खूप जास्त वाढत होतं, शक्यतो कमरेखालचा जो आपला भाग असतो ना तो खूप जास्त हेवी व्हायला लागतो आणि आपल्याला भूक पण भरपूर लागते आणि एक्सरसाइज करायची इच्छा होत नाही, आळशीपणा खूप वाढत जातो आणि कुठेतरी थोडंसं डिप्रेशन असं वाटायला लागतं, काहीच करावं असं वाटत नाही। तर अशी काही लक्षणं माझ्यामध्ये दिसायला लागली आणि मला जेव्हा कळालं की असा मला प्रॉब्लेम झालेला आहे पीसीओडीचा, तेव्हा तर मला खूपच टेन्शन आलं। तर मग मी मॅमला विचारलं, आमच्या ज्या डॉक्टर आहेत त्यांना विचारलं की याच्यावर उपाय काय आहे। तर त्या सर्वात सोपं त्यांनी मला उत्तर दिलं की वजन कमी करणे, त्याच्यावर हा एकच उपाय आहे, तू वजन कमी कर, तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार। तर वजन कमी करायचं तर आहे, पण कसं करायचं, कारण पीसीओडीमध्ये वजन कमी लवकर होत नाही। ज्याला पीसीओडी झालेला आहे त्यांना विचारा जाऊन, वजन तुम्ही कितीही मेहनत केली तरी लवकर कमी होत नाही। तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्रॉपर डाएट फॉलो करावं लागतं, जे मला मॅमने सजेस्ट केलं होतं की सकाळी काय खायचं, दुपारी काय खायचं, संध्याकाळी, रात्री, आणि डाएट फॉलो करायचं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेकरी आयटम्स, मैद्याचे जे पदार्थ असतात ते नाही खायचं, पॅकेट फूड्स, हवाबंद जे फूड असतात जे आपल्याला मॉलमध्ये वगैरे मिळतात, हवाबंद डब्यामधला खाऊ, तर ते प्रोसेस्ड फूड असतं, त्यामुळे ते सुद्धा अवॉइड करायचं असतं। तर अशा काही गोष्टी त्यांनी मला सुरुवातीला करायला सांगितल्या। रोज मी एक्सरसाइज करायला सुरुवात केली, त्यांनी मला योगा करायला सांगितलं, त्यामुळे मी योगा करायला सुरुवात केली। तर हे माझ्याबरोबर झालं होतं 2017 साली आणि 2017 पासून मी योगा आत्तापर्यंत कंटिन्यू केला आहे, कारण योगामुळे मला खूप फरक जाणवला आहे माझ्या बॉडीमध्ये। कारण 2017ला माझं वजन जवळजवळ 62 kg झालं होतं
आणि बॉडी इथे वरती जास्त नव्हती पण कमरेच्या खालून बल्की व्हायला स्टार्ट झाली होती आणि चेहऱ्यावर लव वगैरे पण खूप येत होती. तर मला असं वाटलं की याच्यातून आपल्याला स्वतःला जर सोडवायचं असेल तर आपल्याला ऑब्वियसली एक्सरसाइज योगा करणंच आहे. मी सकाळी उठून वॉकला सुद्धा जायची आणि प्लस योगा सुद्धा करायची आणि खाण्याकडेही विशेष लक्ष दिलं. तर ज्या महिलांना, माझ्या मैत्रिणींना असा काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला जर कळालं की तुम्हाला PCODचा प्रॉब्लेम आहे, तर हा सर्वात पहिलं याचं कारण आहे ते आहे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे. तर तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स कशाने होतं, तर तुम्ही जर जास्त स्ट्रेस घेत असाल, कोणत्या गोष्टीचा ताण घेत असाल आणि जर तुमची लाईफस्टाईल योग्य नसेल, म्हणजे हा लाईफस्टाईल डिसीज आहे. आता काही मैत्रिणींना नाही कळणार लाईफस्टाईल डिसीज म्हणजे काय. तर चुकीच्या दैनंदिन जे आपले जे रुटीन आहे ते चुकीच्या लाईफस्टाईलमुळे होणारा हा डिसीज आहे. तर जेव्हा मला कळालं की माझी पण चुकीची लाईफस्टाईल आहे म्हणून मला हा डिसीज होतोय, तेव्हा मग मी रात्री लवकर झोपायला सुरुवात केली. कारण आधी मी एवढी काही काळजी घ्यायची नाही, उशिरा झोपायची, उशिरा उठायची. म्हणजे जे रुटीन होतं ते माझं एकदम चुकीचं होतं. कधी पण जेवणं, कधी पण झोपणं. तर आपल्याला सर्वात आधी स्वतःला रुटीनमध्ये आणावं लागतं, डिसिप्लिनमध्ये यावं लागतं आपल्या बॉडीला सुद्धा. आणि जेवढी आपल्याला भूक आहे त्यापेक्षा थोडंसं कमी खायचं नेहमी. सकाळी उठल्या उठल्या 1 ते 2 ग्लास गरम पाणी मी अजूनसुद्धा पिते, अजूनसुद्धा मी योगा करते. तर ह्या काही गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये चेंजेस केल्या आणि मग मला थोडा फरक दिसायला लागला. तरी साधारण 2 वर्ष लागली मला, कारण मी फक्त एक्सरसाइज आणि डाएटवर अवलंबून नव्हते. आमच्या ज्या गायनेकोलॉजिस्ट आहेत त्यांनी मला एक होमिओपॅथिक डॉक्टरचा ॲड्रेस दिला. मी त्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी मला सजेस्ट केल्या जे औषधं, त्याप्रमाणे मग मी 2 वर्षापर्यंत ती औषधं घेतली आणि होमिओपॅथीमुळे मला खरंच खूप फरक पडला आणि हा माझा आजार आहे तो 100% मला क्युअर करता आला. तर औषधं, एक्सरसाइज, डाएट आणि करेक्ट लाईफस्टाईल ह्या 4 गोष्टींमुळे मी माझं PCOD क्युअर केलं. जर तुम्हालाही PCOD क्युअर करायचं असेल तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी फॉलो कराव्या लागतील. ज्यांना आत्ताच कळालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर सुरुवात करा, कारण जसजसा हा आजार जुना होत जातो आपले प्रॉब्लेम्स जास्तीत जास्त वाढत जातात आणि हा आजार जर तुम्ही वेळेत क्युअर नाही केला तर त्याला 2 फाटे फुटतात. 2 फाटे म्हणजे एक तर हा आजार जाणार डायबिटीसकडे किंवा जाणार थायरॉइडकडे. मग तुम्हाला जर डायबिटीज आणि थायरॉइड ह्या गोष्टी नको असतील तर तुम्ही PCODला आत्ताच क्युअर करा. ज्याप्रमाणे मला भीती वाटायला लागली होती त्याप्रमाणे तशी भीती जर तुमच्या मनातही निर्माण झाली तर तुम्ही ह्या PCODमधून स्वतःला क्युअर करू शकता. आणि तुमचं वजन जास्तीत जास्त तुम्ही हे लक्ष द्यायचंय की तुमचं वजन कसं नियंत्रणात करता येईल. तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचं आहे. हॉर्मोन्स आपले जे आहे ते बॅलन्स राहावे म्हणून मी एक चूर्ण बनवलं होतं. ते चूर्ण सुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे की ते कसं बनवायचं. तर हे बघा, हे आहे ते मिश्रण जे आपल्याला आता रेडी करायचं आहे. तर यासाठी मी सर्वात आधी इथे घेतलेलं आहे बडीशोप. ही जी कच्ची बडीशोप आहे, ही कच्ची बडीशोप आहे. त्यानंतर जिरा, त्यानंतर इथे आहे ओवा, त्यानंतर इथे फ्लेक्सीड्स आहे. फ्लेक्सीड्स याला आळशीचे बीज बोलतात. आणि हे दालचिनी आहे, दालचिनी स्टिक्स. आता मी हे सगळे समप्रमाणात घेतलेले आहे. 10-10 रुपयाचे सर्व घेतलेले आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा करू शकता. तर यासाठी सर्वात आधी आपण हे सर्व मिश्रण आहे ना ते 1 बाय 1 आपण आधी रोस्ट करून घेणार आहे. थोडंसं असं वाफवून घेणार आहोत, म्हणजे तापवून घेणार आहोत, जेणेकरून ते थोडेसे असे कडक व्हावे आणि इझिली ग्राइंड करता यावे आपल्याला मिक्सरमध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे ती म्हणजे आपल्याला काळं मीठ लागणार आहे. तर काळं मीठ मी मिक्सरला थोडंसं असं बारीक करून घेणार आहे आणि मग तेव्हा हे सर्व मिश्रणामध्ये काळं मीठ सुद्धा आपण टाकणार आहोत. तर मी तुम्हाला फटाफट आता रोस्ट करून दाखवते. अशा प्रकारे माझं जे डिनर आहे आणि रोज 1 चमचाभर जरी हे मी जेवणानंतर वगैरे गरम पाण्यात टाकून घेतलं किंवा गरम पाण्यावर खाऊन गरम पाणी पिलं तरी सुद्धा चालेल. तर अशा प्रकारे जे अतिशय हॉर्मोनल इम्बॅलन्सचा आपल्याला प्रॉब्लेम होतो त्यातून स्वतःला सोडवण्यासाठी हे जे मिश्रण आहे ते एकदम उपयुक्त आहे.
आणि याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते सगळे आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला हेल्प करतात, स्ट्रेंथन ठेवतात आणि आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते दूर करून आपल्या हॉर्मोन्सला बॅलन्स करतात. त्यामुळे ही पावडर खूपच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बनवू शकत असाल तर अगदी मला वाटतं एकदम थोड्या पैशामध्ये, कमी पैशांमध्ये आपण ही पावडर घरच्या घरी रेडी करू शकतो. आणि ही तर मी बऱ्याच वर्षापासून स्वतःसाठी रेडी करते आणि मी रोज कन्झ्युम करते. त्यामुळे माझे बरेच हॉर्मोन्सचे जे प्रॉब्लेम्स असतात ते दूर झालेले आहेत. आय होप की तुम्हाला पण ही पावडर खूप युजफुल ठरेल. ही पावडर जी आहे, जी आपण रेडी करणार आहे, ती तुम्ही रोज तुमच्या डेली यूजला वापरामध्ये सुरुवात करा. जेवणानंतर किंवा जेवणाच्या आधी जरी तुम्ही खाल्लं तरीही रोज थोडं थोडं 1 चमचा या प्रमाणात तुम्हाला खायला सुरुवात करायची आहे. आणि त्याचबरोबर गरम पाणीसुद्धा प्यायचं आहे. तर यामुळे खूप फरक पडतो आणि जे काही आपले इंटरनल ऑर्गन्स असतात, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स वगैरे असतात आणि स्टमक रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात, त्यामध्ये यामुळे खूप फायदा होतो. पोटाचं फॅटही बर्न करण्यात याचा फार मोठा उपयोग होतो. कारण आपली शरीरातली सर्वात जास्त जी चरबी असते ती आपल्या पोटाजवळच असते. तर पोटाचं फॅटसुद्धा बर्न व्हायला यामुळे मदत होते. त्याचप्रमाणे मी तुम्हाला अजून एक सजेस्ट करेल ते म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टीमुळे सुद्धा आपलं जे पोटाचं लोअर बॉडीचं जे फॅट असतं ते भरपूर प्रमाणात बेली फॅट कमी होण्यास खूप प्रमाणात मदत होते. तर तुम्ही ग्रीन टीसुद्धा नक्की प्या. आणि जे अजून एक मी औषध घेत होती माझ्या PCODच्या दरम्यान ते म्हणजे अशोकारिष्ट. अशोकारिष्ट घेतल्यामुळे सुद्धा मला खूप प्रमाणात फरक पडला आहे. तर ह्या सर्व गोष्टी एकत्र करून मी माझे जे PCOD आहे त्याला क्युअर केला आहे. तर सुरुवातीला जेव्हा मला माहीत पडलं होतं तेव्हा मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली होती की याच्यातून कसं बाहेर यायचं. कारण हा असा आजार आहे जो एकदम इझिली क्युअर होत नाही. पण अशक्य असं काहीच नाही. मी ठरवलं की याच्यातून मी बाहेर येणार आणि माझं वजन हळूहळू कमी व्हायला लागलं हे सर्व उपाय केल्यानंतर. तर आता माझं वजन 52 आहे. मी जवळजवळ 10 kg माझं वजन कमी केलेलं आहे. आणि ह्या सर्वांमध्ये हे सर्व डाएट, खाणं पिणं, हे सर्व सवयी या सर्वांची तर आहेच, पण त्याचप्रमाणे मी योगा अजूनही सोडलेला नाहीये. बरेच जण मला, माझ्या मैत्रिणी वगैरे बोलतात की तू तर किती बारीक आहेस, कशाला योगा करते. पण मला ती हिस्ट्री रिपीट करायची नाहीये. मी माझं वजन नियंत्रित मुद्दाम ठेवलेलं आहे. कारण मला माहिती आहे जर माझं वजन वाढलं तर मला तो प्रॉब्लेम पुन्हा होऊ शकतो आणि मला त्या PCODच्या जर्नीमध्ये पुन्हा जायचं नाहीये. म्हणून मी अजूनही मैदा इग्नोर करते. अजूनही मी डेअरी प्रोडक्ट्स यूज नाही करत, खात नाही, कमी खाते. हॉटेलिंगला गेलो, बाहेर गेलो, मैत्रिणींसोबत फिरायला गेलो तरीसुद्धा खाण्यावर कंट्रोल करते. तर काही गोष्टी ज्या आहेत ज्या मी अजूनही फॉलो करते ह्या भीतीने की मला पुन्हा ते PCODच्या मार्गाला जायचं नाहीये. तर तुम्ही सुद्धा स्वतःची थोडीशी काळजी घ्या, खाण्यावर नियंत्रण करा आणि जी लाईफस्टाईल आहे ती एकदम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा. वेळेत झोपा, वेळेत उठा, 8 ते 9 तासांची झोप घ्या, पाणी भरपूर प्या, स्ट्रेस फ्री राहा. मला माहिती आहे आजच्या लाईफस्टाईलमध्ये स्ट्रेस फ्री राहणं फार कठीण आहे. कारण आपण सर्वच महिला घरीच असतात असं नाही. बहुतेक महिला या जॉबला जातात, त्यामुळे बऱ्याच स्ट्रेसफुल असते त्यांची लाईफ. आणि घरी राहणाऱ्या महिलांना सुद्धा काही कमी टेन्शन्स नसतात. तर आपल्याला स्ट्रेसफुल राहावं, म्हणजे आपल्यावर जरी वेळ आली स्ट्रेसफुल राहण्याची तरी स्वतःला थोडंसं काम डाऊन करा. शक्यतो मेडिटेट करा, नाहीतर मेडिटेशनमुळे भरपूर स्ट्रेस लेवल आपली कमी होते. किंवा सकाळी जाऊन थोडंसं वॉक करा, वॉकमुळे सुद्धा खूप फरक पडतो. तर अशी होती माझी PCOD जर्नी. मला जे काही माहिती PCOD बद्दल होती ती सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या अशा मैत्रिणी ज्या ह्या फेजमध्ये आहेत की ज्यांना PCODचा प्रॉब्लेम आहे आणि ज्या खरंच खूप टेन्शनमध्ये आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सांगा की PCOD हा आपण क्युअर करू शकतो. अजिबात घाबरून जायची गरज नाहीये. फक्त आपल्याला थोडीशी हिंमत ठेवायची आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःला थोडा वेळ द्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं वजन नियंत्रणात ठेवायचं आहे. ज्यांनी वजन कमी केलं त्यांचा PCOD आपोआप क्युअर होतो, हे मी माझ्यावरून तुम्हाला सांगते. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे मला तुमची मतं कळवा की तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.